छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर लहुजी वत्सल साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना वंदन। मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना। व्हिडिओ बनविण्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण काल पुणे या ठिकाणी मातंग समाजाचा अ ब क ड संदर्भात मोर्चा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या मोर्चाला संबोधित करताना या राज्याचे माजी समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे नावाच्या व्यक्तीने भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी जी महापुरुषाची नाव घेतली त्यात खास करून त्यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं टाळलेलं आहे। ज्या दिलीप कांबळे यांची अवकात पोतराज बनण्याची नव्हती, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं, तो डफळे वाजवीत बसला असता, पुंग्या वाजवीत बसला असता, पोतराजकी करत बसला असता, पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या राज्याचा समाज कल्याण राज्यमंत्री झाला। त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला ज्या महापुरुषांची नावं घेतली ते सर्वांना आम्ही मानतो, ते सर्व आमच्यासाठी आदर्श आहेत। त्या सर्व महापुरुषांचं त्या त्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, अंतिम सत्य आहे। पण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत कोणाचं योगदान आहे याचे उत्तर त्या पोतराजांनी दिलं पाहिजे। हा समाज कल्याण मंत्री झाला, कोणाच्या उपकारामुळे झाला याचंही त्याने उत्तर दिलं पाहिजे त्या पोतराजांनी। तो आमदार झाला, कोणाच्या कृपेने झाला याचे उत्तर त्या आईघाल्याने दिलं पाहिजेत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शिक्षणातलं आरक्षण असेल, नोकरीतलं असेल, राजकारणात असेल, इत्यादी इत्यादी बाबासाहेबाला फार कष्ट करावे लागले, फुकट भेटला नाही। सगळ्याशी भिडला, तो सगळ्याशी लढला, सगळ्याशी कडाडला, तेव्हा कुठं हा पोतराज समाज कल्याण राज्यमंत्री झाला हे त्याने विसरता कामा नाही। मी असं म्हणत होतो फुकट नाही भेटलं, तेव्हा राजकीय आरक्षण देण्याची वेळ आली। ऑगस्ट 1949ला संविधान सभेमध्ये चर्चा झाल्या, संविधान सभेचे सदस्य NC लष्कर, महावीर त्यागी यांनी कडाडून विरोध केला। आज राजकीय आरक्षण SCला द्यायचं नाही, अनुसूचित जातीला द्यायचं नाही, त्याची कारणं सांगितली यांनी। राजकीय आरक्षण दिले तर लोकशाही धोक्यात येईल आणि मग राजकीय आरक्षण देण्याऐवजी या लोकांना, अनुसूचित जातीच्या लोकांना मदत द्या, कारण राजकीय आरक्षण जर दिलं तर जातीयता घट्ट होईल। पण या सगळ्याचं समाधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आम्हाला राजकीय आरक्षण भेटलं। यामध्ये कुणाचंही कॉन्ट्रीब्युशन नाही, कुणाचं 1% योगदान नाही। आज जे काय अनुसूचित जातीचे मागाचे जे काही लोक पदावर जात असतील त्याचं फक्त आणि फक्त श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यात लहुजी साळवेचं योगदान नाही, अण्णाभाऊ साठेचे योगदान नाही। दोन्ही महापुरुष अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे आम्हाला आदर्श आहेत, महापुरुष आहेत, पण आरक्षणाच्या बाबतीत चालण्याचे योगदान नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं आहे। त्याच बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 16 विशिष्ट वर्गासंबंधी विशेष तरतुदी आर्टिकल 332 मुळे हा पोतराज दिलीप कांबळे नावाचा आमदार नव्हे, या राज्याचा समाज कल्याण मंत्री झाला आणि तो ज्या ताटात खाल्ला त्या ताटात हागण्यात त्यांनी काम केलं। अशा बैमान साल्याच्या तुझ्या गांडीवर बैमान साल्या